मागील 4 वर्षापासून आमच्या शाळेत इथं CBSE बोर्ड अंतर्गत म्हणजे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलेलं म्हणजे परीक्षा केंद्र आमच्याकडे आहे आणि यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्याकडे CS म्हणजे सेंटर सुप्रिटेंडेंट जे आहेत ते गोंदिया जिल्ह्यातील विद्या पब्लिक स्कूल येथील महिला कर्मचारी आहेत व आमच्याकडचे नियुक्त जे PGT इंग्लिश आहेत विजयकुमार मोरे सर हे डेप्युटी CS आहेत. परीक्षेच्या संदर्भात ज्या काही गाईडलाईन्स CBSE मार्फत आलेल्या आहेत त्या सर्व गाईडलाईन्सचं आम्ही तंतोतंत पालन करणार आहोत. इथं विद्यार्थ्यांच्यासाठी जे शैक्षणिक वातावरण असायला पाहिजे त्या स्वरूपाचं शैक्षणिक वातावरण तर आहेच, पण इथं कुठल्याही प्रकारचे अनैतिक किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही सर्व प्रकारची काळजी घेतलेली आहे. इथं गेटवर आल्यापासून तिथे तुम्हाला सुरक्षा दलचे काही कर्मचारी दिसतील व त्यासोबतच आमचे काही नियुक्त कर्मचारी जे विद्यार्थ्यांमध्ये असं कुठल्याही प्रकारचे अनैतिक प्रकार घडू नये यासाठी आम्ही एक वेगळी कमिटी तयार केलेली आहे. त्या कमिटीच्या साहाय्याने आम्ही इथं कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू देणार नाही. व सध्या पाहायला गेलं तर ह्या जो परीक्षेचा जो काळ आहे विद्यार्थ्यांसाठी थोडंसं स्ट्रेसफुल असतं, तर हा प्रकार स्ट्रेसफुल न राहता तो कसा आल्हाददायी राहील आणि विद्यार्थ्यांसाठी तो एकदम आरामात त्या 3 तासामध्ये तो विद्यार्थ्याने जो काही अभ्यास केला आहे तो व्यवस्थित तो त्या पेपरमध्ये त्याला लिहिता आलं पाहिजे. याचकरिता जेवढं काही म्हणजे आमच्यातर्फे किंवा आमच्या वतीने जे काही प्रयत्न करता येतील ते प्रयत्न आम्ही सर्व करणार आहोत. धन्यवाद. आपल्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल बोरगाव बाजार या शाळेमध्ये CBSE AISSCE AISSE या परीक्षांकरिता इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा होणार आहेत आणि त्यासाठी आपली जय्यत तयारी सुरू आहे. या परीक्षा केंद्रासाठी एकूण 10वीसाठी 227 विद्यार्थी तर 12वीसाठी 52 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्या परीक्षांसाठी त्या परीक्षा या निकोप वातावरणामध्ये आणि कुठल्याही कॉपीशिवाय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने होण्यासाठी पार पाडण्यासाठी आपली तयारी सुरू आहे. प्रत्येक वर्गामध्ये आपण CCTV इन्स्टॉल केलेले आहे. त्याचं लॉग इन आणि त्याचं मॉनिटर करणे हे एका डेडिकेटेड पर्सनकडे आपण दिलेलं आहे. त्याचबरोबर गेटच्या आत प्रवेश करत असताना देखील आपण फ्रिस्किंगसाठी एक महिला कर्मचारी विद्यार्थिनींकरता आणि शिक्षक कर्मचारी हे विद्यार्थ्यांकरिता त्यांच्या तपासणीसाठी किंवा त्यांची चेकिंग करण्यासाठी आपण तिथे नियुक्त करणार आहोत. आणि पूर्ण परीक्षा ह्या निकोप वातावरणात कशा पार पाडतील, विदाऊट कॉपी कशा पार पडतील याबाबत आपण खबरदारी घेणार आहोत.